माझ्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या मागच्या बराच वेळ झाला, इथं उशीर झाला म्हणाले. इथं असं एकही कोण नाही की ज्याला आपल्या इथं असं रोज काय बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत नाही. बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय, किंवा बाबासाहेबाचा अनुयायी होणं म्हणजे नेमकं काय, हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. बाबासाहेबाकडे 32 डिग्री आहेत, आपल्याकडे किती डिग्री आहेत. बाबासाहेबाला वंदन करायचं म्हणलं तर बाबासाहेबाला 15 भाषेचं ज्ञान होतं, आपल्याला मराठी बोलता येत नाही नीट. आपण लगेच नजर करून आपल्या आईवर डोळे ताणतो, वडिलावर डोळे ताणतो. त्या महामानवाची जयंती साजरी करायचा अधिकार आपल्याला आहे का. जर आपले आई वडील जर आपल्यामुळे समाधानी नसतील, आपल्यामुळे जर आपल्या आई वडिलाची मान कुठं खाली जात असेल, तर आपल्याला बाबासाहेबाला हात जोडायची आपली लायकी नाही. बाबासाहेबाकडे 32 डिग्री आहे, आपल्याकडे एक तरी पाहिजे किंवा वंदना घ्या म्हणून अशी बरेच तिकडून आपल्याला हे आहे. गावात माझ्या मामाचं आहे म्हणजे सगळे घेऊनच आहेत माझे. तर ज्याला कोणाला वंदना ज्याला कोणाला घ्यायची त्याने इथे यायचं. त्रिशरण पंचशील अष्टगाथा सर्व घ्यायची. आणि धबडगे साहेबांना भाषणासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि खंडारे साहेबांना पण याच्यासाठी दिलेलं आहे. इथं कुठल्याही येऊन एकाने मुलानं इथं पूर्ण अष्टशिला घ्यायची. आणि माझ्यातर्फे जाग्यावर 5000 रुपयाचं बक्षीस मी देतो. एकही महिला वंदना घेणार नाही. तो बाबासाहेबांची जयंती करण्याचा आपल्याला अधिकार आहे. बाबासाहेबांना आपल्याला काय दिले, बाबासाहेबांना आपल्याला काय दिले, आणि कोणी या म्हणजे कुठला एक मुलगा यायचं, जागेवर हलू सुद्धा द्यायचं नाही. जागेवर फोन पे घ्यायचे 5000 रुपये, इथून हलणार बी नाही. तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे सगळ्या जगाला माहिती आहे. बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केली काय, नाही केली काय. बाबासाहेबांचा झेंडा आपण त्या चौकामध्ये बांधला काय, नाही बांधला काय. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसवर बाबासाहेबांचा झेंडा आहे निळा. अमेरिकेमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायची. आणि बाबासाहेबांचं आपल्याला अनुकरण करायचं आहे. बाबासाहेबांना विदेशामध्ये वयाच्या 21व्या वर्षी बाबासाहेब विमानात बसले. आपण वयाच्या 21व्या वर्षी किमान एसीच्या डब्यात तरी बसलं पाहिजे रेल्वेच्या. आपल्याला सकाळ झाली की आपल्याला जर गाडीला वसमतला जायचं असेल तर आईच्या तोंडाकडे बघावं लागतं, बा पेट्रोलला 100 दे. ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात हे सरांनी सांगितले बाबा आपल्याला आपलं गाव सुधारायचंय, गावाचा विकास करायचा आहे. गावाचा विकास करायची काही आवश्यकता नाही. बाबासाहेबांचं ज्यावेळेस मी चळवळीमध्ये काम करायचो नांदेडमध्ये असताना, त्यावेळेस मलाही वाटायचं बाबासाहेबांचा अनुयायी होणं म्हणजे गळ्यामध्ये निळी दस्ती घातली पाहिजे, हातात निळे मणी घातले पाहिजे, कपाळाला निळा टिकला लावला पाहिजे. मी काम करायचो ना भीमयुद्ध महासंघाच्या मार्फत. पण ज्यावेळेस आम्ही शहीद गौतम वाघमारे यांचा शहीद दिवस 25 नोव्हेंबरला आम्ही दरवर्षी नांदेडला साजरा करायचो. जय भीम नगरच्या कमानीमध्ये शहीद गौतम वाघमारे सुद्धा इथं बहुतेक जणाला माहित नसतील, जे की म्हणतात बाबा बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी. नामांतरा परेड मध्ये ते स्वतःला जाळून घेतलं. त्यावेळेस त्यांनी इथं आम्ही बबन कांबळे यांना बोलवलं. बबन कांबळे कोण हे बी माहित नसेल कोणाला. तर दैनिक वृत्तरत्न सम्राट ज्यांचं आता नुकतंच निधन झालं ते बबन कांबळे संपादक होते. त्यांना आम्ही बोलवलं आणि तिथं आम्ही असेच मोठमोठ्या गप्पा करायला चालू केल्या की समाजाला लीडर भेटला नाही, हे भेटला नाही, ते भेटला नाही, शिकलेले लोक असं झालं तसं झालं. तसं की मी आता विशेष करून इथं उपस्थित राहण्याचं माझं कारण हे केलं. महिनाभरापासून मी ऐकतोय की बाबा इथं आपल्या इथे एक गाणं लावत आहे, शिकले सवरले समाजाला विसरले. तर त्याचं उत्तर देण्यासाठी मी इथं आलो. शिकलेले लोक बबन कांबळेचा किस्सा सांगतो. बबन कांबळेने सांगितलं बाबा समाजाला सुधारायला कुठल्या नेत्याची गरज नाही, गाव सुधारायला कुठल्या नेत्याची गरज नाही. तर समाजाला सुधारायचं असेल तर ही जी पिढी वाया गेली तिला जाऊ द्या, पण जे आज इथं लहान लहान छोटे मुलं बोलले त्या मुलाला जर घडवायचं असेल प्रत्येकाने फक्त एक विचार करा की माझ्या झोपड्याची बिल्डिंग कशी होईल. जर प्रत्येकानं फक्त स्वतःच्या झोपड्याची बिल्डिंग बनवण्यामध्ये जर आपण आपला वेळ खर्च केला तर मला नाही वाटत की आपला समाज सुधारायला वेळ लागेल. कारण वामन दादा म्हणतात झोपड़ों में रहने वाले लोगों के ऊंचे ऊंचे नए नगर पैदा हो. राहिला प्रश्न वाचनालयाचा. सांगितलं दादानी किंवा वाचनालय झालं पाहिजे. तर वाचनालय करायसाठी आपल्याला काय असं फार मेहनत करायची गरज नाही, काय नाही. आपल्या इथे एवढं चांगलं सुंदर असं समाज मंदिर बांधलेलं आहे, जे की यावेळेस त्याला रंगरंगोटी केली, राहिलेले काच वगैरे हे केले.
ज्याही वेळेस तुमचा पुढाकार असेल वाचनालयासाठी 10,000 रुपयाची पुस्तकं माझ्याकडून राहतील आणि पुस्तकाची यादी तुम्ही तयार करून द्यायची. हे पुस्तक पारखेसाहेब आणून द्या, एका याच्यामध्ये तुम्हाला ते पुस्तक देईल किंवा तुम्ही म्हणले पैसे हातात द्या, पैसे घ्या. वाचनालयाला ते आपल्याला काहीच नाही. नागपूरला कोणी जर गेला असेल इथून पुढे तर दीक्षाभूमी तर बघाच बघा, पण नागपूर जिल्ह्यामध्ये जे इतरत्र जे छोटे मोठे अशी बुद्धविहार समाज मंदिर आहेत ते जाऊन बघा. कारण तिथल्या बौद्ध विहारामध्ये समाज मंदिरामध्ये वाढदिवस साजरे होत नाही, तर तिथल्या बौद्ध मंदिरामध्ये आणि समाज मंदिरामध्ये ह्या लायब्ररी ऑलरेडी आहेत आणि तिथं मुलं आणि मुली एकत्र काम बसून अभ्यास करतात. आणि आज नागपूर जिल्ह्यामधले असं एकही विभाग नाही की ज्या विभागामध्ये नागपूर जिल्ह्यातला माणूस कार्यरत नाही. त्यामुळे वाचनालयाला आपल्याला फार काय अशी बिल्डिंग उभं करायची गरज नाही, पण स्वतःची आत्मयुतीतून तळमळ पाहिजे की आपल्याला काहीतरी बनायचं आहे. बाबासाहेब घडवायचा असेल, बाबासाहेबांनी सांगितलं बघ तुम्हाला साहेब नाही होता आलं तर काय हरकत नाही, परंतु तुम्ही साहेबाचे मायबाप व्हा. तर साहेबाचे मायबाप करायसाठी आपल्याला मेहनत घ्यावं लागणार आहे. आपण मर्द आहे, इथं पोरी 2 जणींच्या 10वी मध्ये पहिला आल्या आणि मुलगा 1 आहे, म्हणजे मुलीचा रेशो किती इथं जास्त आहे ते बघा. 2 मुली नॅशनलला जाऊन आल्या आणि आपल्याला साधा हिंगोली जिल्हा फिरला नसेल कोणी गाव ना गाव, तर मुली नॅशनल पर्यंत पोहोचायला. तर आपलं काम आहे की आपल्या आई वडिलांना आपण मान सन्मान मिळवून दिलं पाहिजे. कधी कधी आपल्यामुळं आपल्या वडिलांचा सत्कार झाला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावं लागेल. आणि आपल्या मुलाला जर साहेब बनवायचं असेल बाबासाहेबासारखं, तर पहिलं वडिलाला सुद्धा रामजी बनावं लागेल. कारण बाबासाहेबाच्या पुस्तकासाठी बाबा रामजी बाबा ते पडेल ते काम करायचे, पडेल तिथं जाऊन उधार पैसे मागले काय केलं, पण त्यांना पुस्तक उपलब्ध करून दिले. छत्रपती शिवाजी महाराज घडवायचा असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला जिजाऊ बनावं लागते. तर जिजाऊ बनलं म्हणजे जिजाऊ काय करत होती, तर जिजाऊ मातेच्या पोटामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस जिजाबाईला डोहाळे हे घोड्यावर बसायचे लागायचे, ते गड किल्ले चढायचे. आणि आजकाल जर आपल्याला आपण म्हणतो की बाबा पिढी बरोबर नाही, तर आजकाल आपण गरोदर राहिले, डॉक्टरने सांगितलं बेड रेस्ट की डायरेक्ट आपण घरामध्ये कामाला हातच लावायचं. बाबासाहेब शिवाजी पैदा होईल कसा झोपलेल्या मातेच्या गर्भामध्ये. जर माता ऍक्टिव्ह असेल तर गर्भ ऍक्टिव्ह राहतो. तर त्यासाठी प्रत्येकाने फक्त आपल्या आई वडिलाचा चेहरा आणि आपल्या आई वडिलाला मान सन्मान मिळवून देण्यासाठी झटलं पाहिजे, बाकी काही आवश्यकता नाही. आणि एवढंच जर कोणाला बाबासाहेबाचा अनुयायी व्हायचंच असेल, बाबासाहेबाचा भक्तच व्हायचा असेल, तर त्यांना आपली जिंदगी एखाद्या फुलाप्रमाणे तयार करून ती बाबासाहेबाला अर्पण केली पाहिजे. स्वतःला आणि स्वतःच्या कामाला एवढं मोठं केलं पाहिजे की आपल्या महामानवाची जयंती ही एका प्रगतशील, जबाबदार आणि सर्वात जास्त शिकलेल्या समाजाची पहिचान झाली पाहिजे. तर बाबासाहेबाची जयंती साजरी करायला आपल्याला अधिकार आहे. कारण बाबासाहेबाला आपल्या अनुयायाकडून अपेक्षितच नाहीये की हे करावं. आपल्या बाबासाहेबाचं म्हणणं आहे की माझ्या अनुयायाने गळ्यामध्ये सोनं घातलं पाहिजे, आपण प्लास्टिक घालून हिंडायलो. त्या तलवारीचा गाव भीमा कोरेगाव, तलवार घेऊन बाहेर निघा पोलीसवाले मध्ये टाकतात. काय आता तलवार घेऊन पेशवाई संपवायचं राहिलं नाही, पेशवाई संपवली आपल्या पूर्वजांनी. आता प्रशासनामध्ये आपल्याला घुसणं आहे. तिथं जवळपासचं पळसगाव आहे आपल्या इथं वसमत पासून, तिथं डीजे बंद केला. ते जर आपल्या प्रशासनातला जर तिथं पीआय बसलेला असेल तर तो डीजे बंद करेल का? त्याच्यातून डीजे पुढे नाचा, डीजेला विरोध नाही माझा, डीजेला नाचा, मी नाचतो, काय विषय नाही. मी नांदेडला औरंगाबाद ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन साजरी केली गेली. परंतु डीजे पुढे नाचायचं असेल तर आपल्या इथं बघा सकाळी इथं 7वीचे डॉक्टरची पूर्ण टीम येते, त्यांनी होळीला डीजे लावून नाच. ते अब्जोपती करोडोपती आहेत, तेव्हा जर डीजे लावून नाचणं तुमच्यामध्ये शक्य असेल तर ठीक आहे. आपल्याला कपडे आपल्याला आई वडिलांना मागावं लागतात. जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी बनवत असाल तर ते बाबासाहेबाला मान्य नाहीये. ते उलट बाबासाहेबाचा अपमान करण्यासारखं आहे की लोक म्हणतील बाबा या समाजाला बाबासाहेबांना खूप काय केलं, परंतु ह्यानं सगळं माहितीच घातलं. कारण काय झालं, उद्या जर समजा मी वाईट वागलो तर कोणीच म्हणणार नाही की सूर्यकांत वाईट वागतो, म्हणणार पारखे साहेबाचा मुलगा वाईट वागतो. तर त्याच पद्धतीने आपण जर बाबासाहेबाच्या समोर वाईट वेगळं अंग विक्षिप्त करून किंवा आपली क्वालिटी नसणार तर बाबासाहेबाचे लेकर चुकीचे आहेत असा संदेश समाज माध्यमामध्ये जातो.
त्याच्यामुळं सुरुवातीला फक्त आणि फक्त आपल्या घरासाठी काम करा. समाज सुधारायचं नंतर बघा, पहिलं स्वतःचं घर सुधरवा. स्वतःच्या घरावरचे पत्र हटून आपली बिल्डिंग कशी झाली हे प्रत्येकाने विचार करा. समाज आपोआप सुधारला जातो. आणि एवढं बोलून मी थांबतो. आणि जरी कोणाला काही राग बी आला असेल तर मला काही माफी मागायची आवश्यकता नाही, कारण हे माझ्या मामाचंच गाव. चला.